ऋषिकेश ट्रिप. सकाळच्या प्रसन्न प्रवासाची वेगळीच मजा असते. हलकासा अंधार, निर्मनुष्य रस्ते आणि काहीतरी नवीन एक्सप्लोर करायची एक्साइटमेंट. आई बाबांसोबत गट्टू चिंकी हे आता निघाले होते ऋषिकेश ट्रिपसाठी. बघता बघता एअरपोर्ट आलं. बोर्डिंग पासेस घेऊन सगळेच जण सिक्युरिटी चेकला आले. थोड्याच वेळात गट्टू चिंकी प्लेनच्या आत होते. फ्लाईट टेक ऑफ होते आणि गट्टू चिंकी अत्यंत एक्साइटमेंटने बाहेरचा नजारा पाहू लागतात. जेव्हा विमान फायनली उत्तराखंडमध्ये लँड करतं तेव्हा खिडकीच्या बाहेर उंच उंच डोंगर दिसू लागतात. हा बर्फाने आच्छादलेला पर्वत तर मी फक्त टीव्हीत पाहिला होता. खरंच खूप सुंदर दृश्य आहे हे. तेवढ्यात अनाउन्समेंट होते, कॅबिन क्रू प्रिपेअर फॉर लँडिंग. आणि सगळेजण देहरादूनमध्ये उतरायला प्रिपेअर होतात. आलं देहरादून, आता लगेच ऋषिकेश साठी निघूया. एअरपोर्टवरून उतरून सगळेजण सरळ हॉटेलकडे निघतात, जिथे बाबांनी अगोदरच बुकिंग करून ठेवलेलं होतं. तुमची कॉन्फरन्स किती वाजेपर्यंत असेल? 3 वाजेपर्यंत. मग रेडी व्हा ऋषिकेशसाठी. हॉटेल पोहोचताच बाबा सरळ आपल्या कॉन्फरन्सला निघून गेले. तर तिकडे गट्टू चिंकी आणि आईने लंच केलं. थोड्याच वेळात बाबाही परत आले आणि मग सगळेच जण कॅबमध्ये बसून ऋषिकेशच्या दिशेने निघाले. रस्त्यात जाताना दुतर्फा घनदाट जंगल, झाडांच्या फांद्यांना लटकणारी माकडं आणि सोबतच वाहत्या नदीचा नजारा खूपच सुंदर दिसत होता. ते बघ गट्टू, तो नदीचा किनारा. काही जागांची नावं घेताच मनात आनंद होतो आणि ऋषिकेश त्यापैकी एक आहे. पर्वत, गंगा नदी आणि एक वेगळी शांतता. ऋषिकेशला त्यांचं हॉटेल अगदी घाटाजवळच होतं आणि त्यांच्या रूममधून वाहत्या गंगेचा अद्भुत नजारा दिसायचा. गट्टू, हे दृश्य तर एकदम चित्रासारखं आहे. म्हणूनच मी आधी सांगितलं होतं की घाटाजवळच्या हॉटेलचंच बुकिंग करायचं. दुसऱ्या दिवशी पहाटेच सगळेजण सनराईजच्या अगोदरच उठून तयार झाले. आईने त्रिवेणी घाटापासूनच आरतीचा प्लॅन केला होता आणि चिंकीने आरतीसाठी दिवे सुद्धा तयार केले होते. त्रिवेणी घाटाच्या पायऱ्या उतरून सगळे वाहत्या नदीच्या किनारी आले. सूर्याच्या पहिल्या किरणासोबत ऋषिकेश अजूनच सुंदर दिसत होतं. दूरवरून मंदिरातून ऐकू येणारे मंत्रपाठ आणि शंखांचा हळूहळू ध्वनी ऐकू येत होता. बाबांनी जवळच्याच एका पंडितजींसोबत बोलणं करून ठेवलं होतं. त्यांनी मंत्राचं पठण केलं. डोळे बंद करून ते मंत्र नदीच्या जवळ ऐकणं खूप सुंदर होतं. संध्याकाळी आपण मंदिरात आरतीलाही जाऊ. हो, इथल्या त्रिवेणी घाटावरची आरती सगळ्या विश्वात प्रसिद्ध आहे. त्रिवेणी घाटावर आरतीनंतर सगळेजण लक्ष्मण झुला बघायला जातात. या ब्रिजचं स्ट्रक्चर खरोखरच अनोखं होतं आणि यावर चालताना गट्टू आणि चिंकीला खूप मजा येत होती. हा ब्रिज तर जसा आपण टीव्हीवर पाहिला होता त्यापेक्षाही सुंदर दिसतोय. हो, आणि त्याखालून जाणाऱ्या वाहत्या पाण्याचं दृश्य तर खूपच सुंदर आहे. चला सगळे सोबत एकत्र उभे राहा. लक्ष्मण झुल्यावर फॅमिली फोटो तर झालाच पाहिजे. बाबांनी शेजारीच उभे असलेल्या एका काकांना रिक्वेस्ट केली तर ते फोटो क्लिक करायला तयार झाले. मग आई, बाबा, गट्टू आणि चिंकीने लक्ष्मण झुल्यावर खूपच छान फॅमिली फोटो काढला. सकाळची आरती झाली, आता लक्ष्मण झुलाही झाला. आता वेळ झालीये काहीतरी ॲडव्हेंचरची, म्हणजे झिप लाइनिंग आणि रिव्हर राफ्टिंग. चला आता काही जबरदस्त करूया. लक्ष्मण झुल्यानंतर गट्टू, चिंकी, आई आणि बाबा जातात गंगा वाटिका ॲडव्हेंचर कॅम्प, जिथे झिपलाईन सोबतच भरपूर साऱ्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीज केल्या जात होत्या. एवढ्या उंचीवरून फक्त दोरीला लटकून वाहत्या नदीला क्रॉस करणं खूपच डेंजर वाटत होतं. हे तर खूपच रिस्की वाटतंय. माझ्याकडनं झिप लाइनिंग नाही होणार. तुम्ही सगळे ट्राय करा. अगं रिस्क नाहीये. या कॅम्पवाल्यांनी सगळ्या सेफ्टीकडे नीट लक्ष दिलंय. तुम्ही आणि गट्टू झिपलाईन करा. मी आणि चिंकी इथूनच पाहतो. चला बाबा, आपण दोघं झिपलाईनची मजा घेऊया. गट्टूने इन्स्ट्रक्टरच्या गोष्टी नीट ऐकल्या आणि मग झिपलाईनने दुसऱ्या दिशेला निघाला. सुरुवातीला त्याला भीती वाटली, पण लगेचच त्याला मजाही येऊ लागली. ओहो, असं वाटतंय की मी हवेत उडतोय.
गट्टूच्या मागे मागे बाबा सुद्धा झिपलाईनच्या दुसऱ्या दिशेला जातात आणि त्या दोघांची हिंमत बघून आई आणि चिंकी टाळ्या वाजवतात. परत येऊन गट्टू बोलतो, झिप लाईन तुम्ही नाही केलं तरी काही हरकत नाही, पण रिव्हर राफ्टिंग सगळी फॅमिली सोबत करेन. हो, रिव्हर राफ्टिंग साठी तर मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. झिपलाईनच्या नंतर सगळेजण रिव्हर राफ्टिंगसाठी आले. लाईफ जॅकेट आणि हेल्मेट तर सेफ्टीसाठी सगळ्यात आवश्यक होते आणि इन्स्ट्रक्टरने त्यांना पेडल्स चालवण्याची टेक्निकही शिकवली. आता सरळ राफ्ट घेऊन पाण्यात उतरूया. गट्टू, आधी सेफ्टी जॅकेट नीट बांध. कॅप्टन चिंकी इज रेडी. सगळ्या तयारीनंतर जेव्हा ते नदीत राफ्ट घेऊन उतरले तर त्यांच्या एक्साइटमेंटची काही सीमाच उरली नाही. नदीच्या जोरदार प्रवाहासोबत त्यांचा राफ्टही पुढे जोरात जाऊ लागला. तेवढ्यात एक जोराची लहर आली आणि राफ्ट काही फूट जोरात हवेमध्ये उडालं आणि खाली येताच त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाण्याचा जोरात धबका बसतो. उफ, हे पाणी तर किती गार आहे. गट्टू तर पूर्ण ओला झाला. गट्टू, आई आणि बाबा जोरात हसू लागतात. गंगाने केवळ राफ्टला नाही, त्यांच्या मनाला सुद्धा एका नव्या एनर्जीने भरून टाकलं होतं. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज नंतर सगळेजण ऋषिकेशमधल्या लोकल मार्केटला शॉपिंगला येतात. तिथे हँडक्राफ्ट केलेल्या वस्तू होत्या, ज्या बघून चिंकी आणि आई सगळ्यात जास्त एक्सायटेड होत्या. तिथे त्यांनी खूप सारी शॉपिंग केली आणि ते संध्याकाळ होताच सगळेजण त्रिवेणी घाटाला आरतीसाठी निघाले. घाटावर पोहोचताच आई, बाबा, गट्टू आणि चिंकी नदीच्या किनारीच एका जागी बसले, जिथून त्यांना पूर्ण घाटावरची आरती दिसत होती. इतके पुजारी एकत्र आरती करतायत. किती अद्भुत दृश्य आहे आणि सोबत ह्या वैदिक मंत्रांचा पाठही. आरतीमुळे ते वातावरण इतकं पवित्र झालं होतं की श्रद्धेमुळे त्या सगळ्यांचे हात आपोआपच जोडले गेले आणि डोळे बंद झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळी फॅमिली कॅबमध्ये बसून देहरादून एअरपोर्टकडे निघाली. गट्टू आणि चिंकी फोनमध्ये ट्रिपचे पिक्चर पाहत होते आणि आई अजूनही ऋषिकेशमध्ये घालवलेल्या क्षणांमध्ये हरवली होती. अच्छा मुलांनो, या ट्रिप मधला सगळ्यात फेवरेट मोमेंट कुठला होता तुमचा? झिप लाइनिंग. काल रात्रीची गंगा आरती. माझ्यासाठी तर खास गोष्ट ही होती की आपण सगळे ह्या क्षणांमध्ये सोबत होतो. म्हणतात प्रत्येक ट्रिप एका डेस्टिनेशनला संपते, पण खरी यात्रा ती तर त्या क्षणांची असते जी वर्षानुवर्ष सोबत राहते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.